नमस्कार, मैं हूं नीलम तिवारी। आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। भिवंडी शहर और ग्रामीण की कई समस्याओं को दूर करने के लिए भिवंडी लोकसभा अपक्ष उम्मीदवार कपिल यशवंत ढमड़े चुनाव लड़ रहे हैं, जो चिराड़पाड़ा निवासी हैं। इन्होंने जानकारी देते हुए कहा कि भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये बऱ्याच समस्या आहेत। त्या समस्या आपले जे लोकप्रतिनिधी आपण ज्यांना प्रत्येकाला निवडून देतो, एकदा निवडून गेल्यानंतर ते परत कधीच लक्ष देत नाही त्या गोष्टींकडे। म्हणजे मी साधीची गोष्ट ज्याच्यामध्ये आता आपल्याकडे समजा आपण माझ्या मते तर असं आहे की बाबा खासदाराचं काम रस्ते वगैरे बनवणं किंवा हे करणं असं नाही, पण त्यांनी किमान त्या गोष्टीचं आता आपला NH3 हायवे आहे, NH3 हायवेमध्ये किती लोक आमच्याकडे क्रॉसिंगला किती लोक मरतात, त्याच्यावर इतक्या वर्षापासून आम्ही समजा हे बघतो किंवा आम्ही त्याच्यावर काही लोक जे पत्रव्यवहार करतात त्या संदर्भात कोणी सिरियसच नाही। मग हे काम हे एकदम प्राधान्यानं करून घेणं किंवा आमच्याकडे शहापूरमध्ये, मुरबाडमध्ये, भिवंडीमध्ये या ठिकाणी दरवर्षी म्हणजे एवढा पाऊस पडतो आणि आमच्याकडे एवढी धरणं आहेत पण आमच्याकडे प्यायला पाणी नाही। म्हणजे ह्या अशा गोष्टी म्हणजे त्याच्याकडे लक्षच देत नाही माणसं। आणि आम्ही जेव्हा ह्या आता समृद्धी महामार्गामध्ये आमच्यावर हा थोपवलेला महामार्ग आहे। जर आमच्या जोडीला एक खासदार आणि एक खासदार आमचे 5 आमदार यांच्याकडे आम्ही जाऊन आलो, प्रत्यक्ष आमच्या समस्या सांगितल्या, जमिनी का द्यायच्या नाहीत हे सांगितलं, पण त्यांनी आमची साथच दिली नाही किंवा त्यांनी हे म्हणणं आमचं सरकारपर्यंत पोहोचवलंच नाही। उलट हे लोक सरकारचे एजंट झाले। यांना काम पाहिजे, सरकारच्या जे 45,000 कोटीचा प्रोजेक्ट ह्याच्यामध्ये यांना त्यांचा वाटा पाहिजे, त्याच्यामुळे यांनी शेतकऱ्यांची कुठलीच बाजू घेतलेली नाही। त्याच्यामुळे हा रोष शेतकऱ्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे। आणि म्हणून मग आणि जेव्हा आता इलेक्शन परत लागतं लोकसभेचं किंवा आता परत 6 महिन्यानंतर विधानसभा, हीच माणसं परत आपल्याकडे येणार मतं मागायला। यांच्यापैकी एक पण ह्या कामासाठी लायक नाही खरं बोलायचं झालं तर। त्याच्यामुळे मग आम्ही स्वतः आमच्या समृद्धीच्या लढ्यातील जेवढी माणसं होती, जेवढी म्हणजे शेतकरी होते, त्यांनी मिळून हा निर्णय घेतला की आता बस झालं, आता आपण आपला उमेदवार घेऊ आणि त्याला निवडून पण आणू। आणि भिवंडीमध्ये मी तुम्हाला हेच सांगतो की भिवंडी लोकसभेचं ह्या वेळेची ही ऐतिहासिक निवडणूक असणार आहे। तुम्ही 2 पक्ष आहेत ना आपले राष्ट्रीय पक्ष, आमचं म्हणणं आहे राष्ट्रीय पक्ष आम्हाला नकोच। आणि तुम्ही जेव्हा पुढे बघाल याच्यानंतर राष्ट्रीय पक्षांचं जे पण त्यांनी उमेदवार दिलेत ना, लोक त्याला नाकारतील, 100% नाकारतील आणि इथे अपक्ष उमेदवार निवडून येईल, एवढं नक्की। अजून तुमचे दुसरे मुख्य समस्या भिवंडीमध्ये पण बरेचसे आहेत। भिवंडी लोकसभा बोलले लई मोठी एरिया आहे, फक्त तुम्ही ग्रामीणचा विचार केला तर सिटीचा काय, सिटीमध्ये बघितलं तर लूम व्यवसाय एकदम बंद पडले, टोरेंटचे लई बिलमुळे लोक खूप त्रास देत, त्यांच्याबद्दल काय? एक असं सांगतो, टोरेंटचं हे जे प्रकरण आहे, टोरेंट जे आहे ना, हे म्हणजे आता आपल्या शेतकऱ्यांना पण शेतकऱ्यांची पण पिळवणूक होते यांच्याकडनं। तर टोरेंट पॉवरचा विषय आहेच आणि टोरेंट पॉवरला आमच्या म्हणजे जर आलं किंवा आम्हाला जर त्याच्याबद्दल जर चान्स मिळाली करायला, तर आमचं म्हणणं असं आहे की एक पॉलिसी बनवू, एक चांगली पॉलिसी बनवू। त्याच्यामध्ये टोरेंट पॉवर तर आम्हाला नको, महावितरण आपले MSCB आहे यांनी ते हाती घ्यावं। आणि जेव्हा त्यांनी 10 वर्षापूर्वी त्यांना हातात दिलं टोरेंट पॉवरच्या, त्यावेळेला जी कंडिशन होती आता टोरेंट पॉवरने ठीक आहे त्या मनात काम केलं, पण ते आता जे जबरदस्ती करतात त्याच्यावर आम्ही नियंत्रण आणू आणि त्याच्यासाठी एक चांगली पॉलिसी करून, आणि नुसतं ह्याच्यासाठीच नाही, जसं आता आपल्याकडे लूम वगैरे आहेत, आता तुम्ही सांगितलं, खरं सांगायचं तर लूम वगैरे हे प्रकरण ना आम्ही अजूनपर्यंत त्याच्यावर फोकस केलं नाही। आमचा मुख्य फोकस आहे आमचे शेतकरी आणि आपल्या इकडचा सगळा परिसर जो इथून भिवंडी ग्रामीण पूर्ण शहापूर, मुरबाड, बदलापूर असं पट्ट्यामध्ये आम्ही ज्या समस्या म्हणजे आम्हाला जाणवतात आणि त्याचा आम्हाला त्रास होतो आणि जे आम्ही वर्षानुवर्ष त्याच्यासाठी भांडतो, बेसिक गोष्टी त्याच्यावर आम्ही फोकस केलेला आहे। बरं, दुसरी गोष्ट अशी की आमचा उद्देश एकदम क्लिअर आहे, आमचा हेतू चांगला आहे। मग त्याच्यामुळे जरी माझा म्हणजे एक असं म्हणणं आहे की आपल्या शहापूरमध्ये आसनगाव इथे एक MIDC आहे, आपल्या बदलापूरमध्ये MIDC आहे, त्याच्यानंतर आपल्या इकडे खूप पूर्ण भिवंडीमध्ये गोडाऊन झोन आहे, सगळं म्हणजे एशियातलं सगळ्यात मोठं गोडाऊन झोन आहे। आपलं मुख्य हे तेच झालं की जिथे आपली लेबर लोक कामं करतात यांना मिनिमम बेसिक स्केल नाही आहे। म्हणजे कोणी 200 रुपये देईल कामाला दिवसाचे, कोणी 300 रुपये देईल, अशा सगळ्या गोष्टी आहेत। आणि ह्याच्यासाठी एक मिनिमम स्केल ठरवण्यात येईल आणि जास्तीत जास्त रोजगार
आपल्या स्थानिकांना मिळतील असं आमचा प्रयत्न राहील. आता तुम्ही लोकांना जेव्हा मत मागायला जाता तेव्हा लोकांना तुम्ही काय आश्वासन देता आणि जनतेस तुम्हाला काय प्रसाद मिळते त्याच्याबद्दल माहिती? बघा, प्रतिसाद तर एकदम जोरदार आहे आणि मी तुम्हाला त्याच्यासाठीच म्हटलं की यावेळेला आपले जे राष्ट्रीय पक्ष आहेत ना त्यांना मोठा धडा मिळणार आहे या भिवंडी लोकसभेतून. आणि दुसरी गोष्ट लोकांना आश्वासन देण्यापेक्षा आम्ही जे चित्र बघतो भिवंडी लोकसभेचं त्याच्यामध्ये जो विकास नावाचं जे भंपकपणा सगळा चाललेला आहे. भिवंडी शहर एशियातलं 3 नंबरचं प्रदूषित शहर आहे, ह्याला विकास म्हणायचा का? तर म्हणजे ह्या गोष्टी ह्या लोकांपर्यंत आम्हाला पोहोचवायचे आहेत की हा विकास नाही, हे पूर्ण आपलं भिवंडी लोकसभाची माती करून टाकली या लोकांनी. आणि ह्याला दोन्ही पण जबाबदार आहेत. आलटून पालटून येतात सत्तेवर आणि 5-5 वर्ष धुंकून पण बघत नाही. मला कपिल पाटलांना आपल्या खासदारांना एक प्रश्न विचारायचा आहे. आपल्या भिवंडी लोकसभेमध्ये म्हणजे आता तुम्ही 5 वर्ष खासदार आहेत, तुम्ही एखादं विधेयक मांडलं का आपल्या लोकांच्या हितासाठी कुठलं की ज्याच्यामध्ये आपल्या स्पेशली हे जे भूमी अधिग्रहण होते, जमीन तुम्ही घेता किंवा हे करता, परत आपल्या ग्रामपंचायतीच्या गुरुचरण वगैरे ह्या जमिनींचा इश्यू आहे, त्याच्यावर तुम्ही सहसा आता गृहसंकुल वगैरे उभारणार असं तुम्ही सांगता. तर ह्याच्यासाठी आपलं अस्तित्व, आमच्या स्थानिकांचं अस्तित्व राहील, अबाधित राहील, याच्यासाठी कुठलं तुम्ही एखादं बिल किंवा एखादं विधेयक तयार करून असं मांडलंय का? किंवा मांडलं जाऊ दे किंवा तयार तरी केलंय का 5 वर्षामध्ये? काय आव्हान असं आपल्या मतदारांना आव्हान हेच आहे की बघा, एक सामान्यातला माणूस, एकदम सामान्य माणूस जो तुमच्यातूनच आहे, यापुढे म्हणजे खासदार म्हणजे कुठेतरी टोलेजंग त्याची बंगला असेल अशा ठिकाणी तुम्हाला भेटायला जायला लागतं आणि मग तिथे तुम्हाला तासनतास तुम्हाला थांबवून मग तुम्हाला अपॉइंटमेंट घेऊन तुम्हाला भेटायला लागतं. तर आपल्या सामान्यातला माणूस ज्याला सगळ्या समस्या कळतात, आपल्यापैकी आहे, ज्या नाही कळत त्या तो तुमच्याकडून समजून घेईल अशी अपेक्षा बाळगतो. आणि उमेदवार निवडताना म्हणजे ज्याला खरोखर जाणीव असा माणूस निवडा. आणि माझ्या सर्व समाज बांधवांना स्पेशली विनंती आहे की ही वेळ आहे एकजूट होण्याची, एकजुटीनं मतदान करा आणि आपल्या माणसाला निवडून आणा जो आपल्या समस्या वरच्या लेवलपर्यंत म्हणजे संसदेमध्ये जाण्यासाठी एक लायकीचा माणूस निवडा. म्हणजे निशाणी काय? माझी निशाणी आहे शेतकरी, जो ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी अशी निशाणी आहे. आणि शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे मी प्रेफरन्स त्यालाच दिला. तर माझ्या मतदारांना त्या संदर्भात आव्हान असेल की सर्वांनी मिळून यावेळेला एकत्र या सर्वांना आपण धडा शिकूया. स्पेशली बीजेपी आणि काँग्रेस जे राष्ट्रीय पक्ष आहेत, जे आपल्याला खिसगणितही पकडत नाहीत, यांना आपण मिळून धडा शिकूया. आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी वक्त इसी चैनल पर. तब तक के लिए दीजिए इजाजत. धन्यवाद.